नमस्कार मंडळीनो, कसे असास? बरे असास? मी तुमचं सरू आज आहे गोव्यात. मी इथे फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची मी वाट बघत होती. सो आता ज्याप्रमाणे तुम्हाला मी कमिटमेंट दिली होती की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येणार. सो तुम्ही पहिली व्हिडिओ बघितली असेल आणि नसेल बघितली तर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. गोव्यातल्या ट्रेडिशन्स आणि रिच्युअल्स दाखवण्यासाठी मी छोटासा प्रयत्न करते. सो अशाच पद्धतीने मी ट्राय केलेला हा दुसरा व्लॉग आहे जो गोव्याचा आहे. मी पहिला जो दाखवला होता तो केळबाईची जत्रा होती आणि आता जो मी तुम्हाला दाखवते तो आहे लईराई देवीची जत्रा. अशा पद्धतीने तुम्ही पहिला व्लॉग बघितला नसेल तर तो बघून घ्या, तुम्हाला खूप आवडेल. आता मी जेवून वगैरे निघाली आहे, 10 वाजले आहेत, कारण की आम्हाला लेटच करायचं होतं, कारण की ऑलरेडी तिथे खूप गर्दी असते. तर आमचं म्हणणं असं होतं की जेवून वगैरे आराम करूनच जाऊ. तर आम्ही इकडे गोव्यात पोहोचलो काहीतरी 6-7 वाजता. त्यानंतर आम्ही रेस्ट केला आणि आता 10:30 झालेत आणि आता आम्ही इथून जाणार आहोत डायरेक्ट तिकडे. बाकीच्या भरपूर अशा एक्साइटिंग गोष्टीसाठी स्टे ट्यून राहा. आय एम एक्साइटेड, कारण आता जी जत्रा मी तुम्हाला दाखवणार आहे ती गोव्यातली सर्वात मोठी जत्रा आहे. लईराई देवीची जत्रेला म्हणतात मोगऱ्याची जत्रा. आणि येस, स्टे ट्यून, लेट्स गो. अरे भेंडी, एवढी गर्दी आहे की मध्येच उतरलो, कारण की पूर्ण ट्रॅफिक झाला इथे. बघा बघा माझ्या मागे बघा, हे तर लपतच राहतात. मध्येच उतरलो. आता आम्ही इथून चालत कारण की पुढे आम्हाला जायला ऑप्शनच नाही आहे, कारण गाडी जाऊच नाही शकत. पूर्ण ब्लॉक आहे, ब्लॉक. सो फायनली एवढ्या गर्दीनंतर प्लस सगळ्यांना ज्या गोष्टीची आतुरता होती तिकडे आपण पोहोचलोय. शिरगावमध्ये जी लईराई देवीची जत्रा आहे, ज्याला मोगऱ्याची जत्रा सुद्धा म्हटली जाते. थोड्या वेळेसाठी धगधग होतंय मला आतमध्ये पोहोचेपर्यंत, कारण की तुम्ही बघितलं असेल की रस्त्यामध्ये पण एवढी गर्दी होती की लिटरली मला असं झालं की कधी पोहोचतोय. आणि फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही इथून बघू शकता मला देवीचं मंदिर किती सुंदर दिसतंय. सांगते शपथा, आत्तापर्यंतची पहिली जत्रा एवढी मोठी आहे मी बघितली. तर ह्याच्या आधी मी आयुष्यात कधी एवढी मोठी जत्रा बघितली नाही. काय क्राऊड आहे, आय डोंट नो काय शूट करायला भेटेल, बट नेक्स्ट लेवल आहे भाई. तुम्हाला नक्की यायला पाहिजे इकडे. गरमी पण तेवढीच, म्हणून पाणी प्यायला थांबलो. पाणी दे. तर मंडळींनो, तुम्ही जे माझ्या मागे बघताय, आय मीन ओम कुंड म्हणतात त्याला, पण आपण ओमकांड म्हणूया, ते इझी पडेल. आणि तिथे जी अग्नी आहे त्या अग्नी, असं मानलं जातं लोकांना की त्या अग्नीच्या धुरामध्ये आपली लईराई देवीची प्रतिमा दिसते. सो ही एक गोष्ट मला इथल्या बहुतेक लोकांकडून कळली आहे. आणि येस, अजून बहुतेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं तिकडे 500 धोंड होते, पण इकडे ह्या वेळेस, कारण हा मोठा जत्रा असल्यामुळे इकडे 1000+ धोंड होते. जर तुम्हाला धोंडविषयी माहिती नसेल तर मागची व्हिडिओ नक्की बघा, त्यात मी पूर्ण तुम्हाला वर्णन करून सांगितलं आहे. आणि आम्हाला खूप तहान लागली होती, म्हणून आम्ही मस्तपैकी उसाचा रस पियायला आलो. मी आणि माझी मंडळी मस्तपैकी उसाचा रस पिणार आणि मग मी तुम्हाला घेऊन चालणार आपल्या मेन तळ्याकडे, जिकडे आपले जे 1000+ धोंड आहेत ते कुठे स्नान करतात आणि तिकडून ते देवी आईच्या पूजेला तयार होतात. तर तुम्ही हा प्रश्न कराल की आई लईराई दिसते कशी ती. ह्या बघा, ही आहे आई लईराईचा फोटो. रेणू, हे ते तळ आहे जिकडे आपले धोंड आहे ते स्नान करतात आणि देवी आईच्या चरणाकडे जायला रेडी असतात. आणि तुम्ही हा बघू शकता किती सुंदर असं आहे. ॲक्च्युली हे इथे बघणं आणि इथे शूट करणं अलाउड नाही आहे. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून माझ्या मित्राला उभं केलं तिकडे शूट करायला. हा नजारा काही महाकुंभ मेळ्यापेक्षा कमी नाही, कारण की एवढी लोक होती. मी विचारही नव्हता केलेला की एवढ्या लोकांमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मला बघायला भेटतील आणि एवढे रिच्युअल्स सुद्धा आहेत. सो इथे रात्री 3 वाजता चालू झालेलं हे, जिथे राख काढतात त्या अग्नीतून आणि नंतर जेवढे पण धोंड आहेत ते धोंड त्याच्यावर त्या अग्नीवरून चालतात. आणि याच्यावरती हेही मानलं जातं की त्या अग्नीमध्ये चालताना जे धोंड आहेत ते चालताना जर त्यांना चटका लागतोय आणि त्यांना ते फील होतंय तर म्हणजे त्यांनी मनापासून ते केलेलं नाही आहे.
आणि जर त्यांना चटका लागत नाहीये तर त्यांनी मनापासून सकाळी 3:30ची गर्दी पण तुम्ही बघू शकता. कोण असतं जागा भाई, इथे तर अख्खा गोवा जागा आहे. म्हणजे ही फक्त जत्राच नाहीये तर हे खूप सारे इमोशन्स आहेत, सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि मग घरा फिरून फिरून दमलो आणि मग झाला आमचा आईस्क्रीम टाइम. छोटी आम्हाला आईस्क्रीम वाटप करत होती. वातावरण एवढं पॉझिटिव्ह झालं होतं ना की अजिबात थकायला होत नव्हतं. म्हणजे एवढा सकाळ झाली तरी सुद्धा. त्यानं काय करते, आम्ही करतो आईस्क्रीम पार्टी छोटीशी. तुझा आईस्क्रीम खाऊ, मी तुझा पण आईस्क्रीम खाऊ. तर मंडळींनो, हे जे धोंड आहे ते गळ्यातला हार काढून झाडावर मारतात आफ्टर पूजा. तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की काय आहे. आता सकाळचे वाजलेत 5 आणि माझ्या मागे जे मंदिर आहे ते देवी आई लैराईचे आहे. आणि ते मंदिर मी तुम्हाला मगाशी दाखवणार होती पण इथे खूप जास्त गर्दी होती. आणि आत्ता तरी आम्ही रिटर्न चाललो आहे पूर्ण जत्रा संपन्न झाल्यावरती. आणि ती मला भेटली म्हणून म्हटलं आपण जाऊन दर्शन करून येऊ आणि तुम्हाला दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने खूप मेहनतीने हा व्हिडिओ शूट केला आहे. तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब येणं खूप इम्पॉर्टंट आहे.